परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पाथर्डीच्या मुले PM श्री जिल्हा परिषद शाळेला प्राप्त झाल्याबद्दल शिक्षकांचा गुणगौरव केला गेला। जिल्हा परिषद शिक्षक आणि संघटना तसेच बाबूजी महाविद्यालयानं हा गुणगौरव केला। याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड, केंद्रप्रमुख रामदास गोसावी, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य बबन चौरे, महेंद्र शिरसाट, राजेंद्र जायभाये, भाऊसाहेब गोरे, मिनिनाथ देवकर, महेश वाघमोडे, बाळासाहेब पालवे, भीमराव चाचार, मोहन शिरसाट, प्राध्यापक सलीम शेख, अरुण नेहुल, प्राध्यापिका सुरेखा चेमटे, प्राध्यापिका आशा पालवे यांची उपस्थिती होती। या ठिकाणी संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय तुपे मॅडम आणि त्यांचा सर्व स्टाफ, या तालुक्याचे आदरणीय गट शिक्षण अधिकारी, या बीडचे विस्तार अधिकारी आदरणीय कराड साहेब, या केंद्राचे केंद्रप्रमुख गोसावी साहेब, या सर्वांचे या ठिकाणी मी शतशः सर्वप्रथम खूप खूप आभार मानतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय तुपे मॅडम आणि त्यांचा सर्व स्टाफ यांनी ज्या उत्कटतेनं या ठिकाणी काम करून आपला या ठिकाणी शाळेच्या केंद्रस्तरापासून तर अगदी जिल्हा स्तरापर्यंत उच्चांक मिळवून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं नावलौकिक मिळवलेलं आहे। निश्चितपणे या ठिकाणी मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की आम्ही सर्व शिक्षक बांधव सातत्यानं एकाच ध्येयानं या ठिकाणी प्रेरित झालेलो असतो की माझी शाळा हे माझं कुटुंब आहे, माझे विद्यार्थी हे माझं दैवत आहे आणि माझं अध्यापन हे माझं भाग्य आहे। या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार केला असता सातत्यानं आमच्या जीवनाचा सार म्हणजे या विद्यार्थ्यांचं कल्याण असतं आणि म्हणून सातत्यानं आम्हा सर्व शिक्षक बांधवांच्या वतीनं या राज्यातील, या तालुक्यातील, या केंद्रातील आमच्याकडे शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आम्ही सातत्यानं काम करत असतो। आमच्या विविध प्रकारच्या संघटना आहेत, परंतु सगळ्या संघटनांचा शेवटचा एकच विचार असतो, तो म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचं कल्याण। आणि आज या ठिकाणी मला निश्चितपणे अतिशय अभिमान वाटतो की आमच्या या शिक्षक संघटनेना सुद्धा सातत्यानं साथ देण्याचं काम आमच्या तालुक्याच्या सर्वच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आज आमच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळ्या संघटनेचे राज्यस्तरापासून तर केंद्र स्तरापर्यंत उपस्थित असणारे सगळे शिक्षक बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या आमच्या तालुका शाळेच्या मुख्याध्यापिका, त्यांचा सर्व स्टाफ यांना आम्ही या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि येत्या काळामध्ये याहीपेक्षा मोठा गुणगौरव करण्याची संधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी मुले, आज जो हा सन्मान मिळालाय मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा 2 मध्ये आमच्या शाळेला जो हा आदर्श शाळा म्हणून जो पुरस्कार मिळालेला आहे, हा पुरस्कार हा फक्त माझा नसून किंवा माझ्या शाळेचा नसून हा संपूर्ण पाथर्डी तालुक्याचा हा मान आहे आणि पाथर्डी तालुक्याची ही शान आहे। या मुख्यमंत्री माझ्या शाळेमध्ये जवळजवळ जेवढं गुणांकन होतं त्या गुणांकनामध्ये ह्या आमच्या शाळेने, माझ्या शाळा नाही तर पाथर्डी तालुक्यातील संपूर्ण शाळेने सहभाग घेतलेला होता आणि त्यामध्ये आम्ही केंद्र स्तरावर आलो, तालुका स्तरावर आलो आणि नंतर जिल्हा स्तरावर मूल्यांकन झालं। आणि हे मूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने, त्यामध्ये भौतिक सुविधा असतील, शैक्षणिक जे शासन धोरण आहेत त्यांची अंमलबजावणी आहे आणि इतर सुद्धा ज्या सुविधा आहेत किंवा शाळेची गुणवत्ता आहे यावर या टप्पा 2 मध्ये मूल्यांकन करण्यात आलं आणि या मूल्यांकनामध्ये आमच्या शाळेने म्हणजेच माझ्या पाथर्डी तालुक्याने, माझ्या पाथर्डी तालुक्याचा हा जो मान आहे तो मान आम्ही आज जिल्हा स्तरावर जो आलो तो हा मान आहे आमचा। आणि यामध्ये संपूर्ण सर्व ज्येष्ठ शिक्षक असतील, माझे सहकारी असतील, माझी सर्व टीम असेल, सर्व
जे पंचायत समितीमधील जे अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, माझ्या केंद्राचे केंद्र प्रमुख असतील, या सर्वांचा वाटा यामध्ये आहे आणि सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेनेच हे आम्ही सर्व शक्य म्हणजे सहज साध्य करू शकलो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 यासाठी शाळा स्तर ते तालुका स्तर, तालुका स्तर ते जिल्हा स्तर, जिल्हा स्तर ते विभाग स्तर आणि विभाग स्तर ते राज्य स्तर अशा प्रकारचे 150 गुणांचं गुणांकन झालं. माझ्या बीटमधील PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी मुले या शाळेने अत्यंत अथक परिश्रम घेतले. खऱ्या अर्थाने अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषजी येरेकर साहेब, शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील साहेब आणि सर्वच टीम म्हणजे त्यांच्यापासून ते आमचे केंद्रप्रमुख यांनी जी दिशा दाखवली ही खऱ्या अर्थाने यांना मार्गदर्शक आणि मैलाचा दगड ठरला. आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वच प्राथमिक शिक्षक संघटना यांनी देखील मोलाचं या ठिकाणी शाळेला सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी आता आपण पाहतोय की हम सब एक है याचं एक प्रतीक या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आणि या संधीचं आम्ही आमचे पाथर्डी तालुका शैक्षणिक क्षेत्रामध्ये उच्च काम करून संधीचं सोनं करेल असा मला विश्वास वाटतो. पुनश्च एकदा या शाळेचं सर्वांच्या वतीने शिक्षण विभागाच्या वतीने मी अभिनंदन करतो. श्रीमती तुपे मॅडम त्यांचा स्टाफ खऱ्या अर्थाने कर्णधाराला साजेल अशी विश्वचषकात जशी बॅटिंग करतात त्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केलेली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आमचे केंद्रप्रमुख श्री गोसावी सर खऱ्या अर्थाने खूप त्यांनी कष्ट घेतलेले आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक गुण मिळवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि हे त्याचं फळ आहे. पुनश्च एकदा या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि या यशासाठी पुढील वाटचालीसाठी आम्हाला इथं थांबायचं नाही तर आम्हाला विभागाला जायचं आहे, आम्हाला राज्याला जायचं आहे आणि 51 लाखाचं बक्षीस घ्यायचं आहे अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. बाबूजी आव्हाड महाविद्यालयाकडून शाळेला पांढरा स्मार्ट फलक दिला गेला. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.